ईव्हीएम विरोधात सोलापूरच्या एका गावात लोकांनी स्वखर्चाने फेरमतदानाचा निर्णय घेतलाय। यावेळी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान होणार आहे। गावातल्या लोकांनी सरकारकडे आवश्यक यंत्रणा आणि मनुष्यबळ पुरवण्याची मागणी केली आहे। पाहूया एक रिपोर्ट। ईव्हीएम वरून आरोप होत असताना माळशिरस तालुक्यामध्ये एका गावात स्थानिकांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय। असं घडल्यास ईव्हीएम विरोधात नव्यानं मतदान घेणारं हे गाव देशातलं पहिलं गाव ठरेल। सोलापूरच्या माळशिरसमध्ये शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव केला। मात्र शरद पवार आणि जानकरांना मानणाऱ्या मार्कडवाडी गावामध्ये भाजपला मोठं लीड गेल्यामुळे लोक आता 3 डिसेंबरला ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर पुन्हा एकदा चाचणी मतदान घेणार आहेत। मार्कडवाडी गावामध्ये 843 मतं शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांना तर 1003 मतं भाजपच्या राम सातपुते यांना पडली आहेत। 5 महिन्यांपूर्वीच्या लोकसभेला या गावामध्ये महाविकास आघाडीला लीड होतं। मग आता महायुतीला मतदान कसं गेलं असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे। गाव पूर्णपणे शरद पवार आणि जानकरांना मानणाऱ्या वर्गाचं असूनही मतं कुठे गेली हा आरोप करत शरद पवार गटाच्या समर्थकांनी मागच्या 3 निवडणुकांची आकडेवारी दाखवली आहे। 2014च्या विधानसभेला जानकरांना या गावामध्ये 979 तर विरोधी गटाला 294 मतं पडली होती। 2019च्या विधानसभेत जानकरांना 1346 तर विरोधक उमेदवाराला 300 मतं गेली। 2024च्या लोकसभेला महाविकास आघाडीला 1021 तर महायुतीला 466 मतदान झालं। पण 2024च्या विधानसभेला जानकरांना 843 आणि भाजपला 1003 मतं पडली। विशेष म्हणजे 2019ला माळशिरसचे मोहिते जानकरांच्या विरोधात भाजपमध्ये असूनही जानकरांनी या गावात लीड राखलं होतं। यंदा जानकर आणि मोहिते एकत्रित येऊन सुद्धा या ठिकाणी लीड मात्र भाजपला मिळालं। त्यामुळे लोकांनी फेर मतदानाचा निर्णय घेतलेला आहे। तहसीलदारांना पत्र लिहून मतपत्रिकेवर मतदानासाठी सरकारी कर्मचारी नेमले जावेत अशी मागणी सुद्धा स्थानिकांनी केली आहे। आणि जर हे घडलं नसेल तर मग आम्हाला तोंड दाखवायला तालुक्यामध्ये जागा नाही, अशी परिस्थिती या गावामध्ये कधीही नाही आणि आजही नाही। त्या ठिकाणी पोलिंग एजंट नाही, गावामधला एकही माणूस विरोधामध्ये नाही, असं असताना 200-400 मताचं समजू शकतो। पण अशा पद्धतीचं मतदान या मार्कडवाडीमध्ये कधी होऊ शकत नाही। तुम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी ज्याला मतदान दिलं होतं त्यालाच तुम्ही मतदान द्या। तुमच्या आईवडिलाची शपथ घेऊन किंवा परमेश्वराची शपथ घेऊन तुम्ही त्याला मतदान द्या आणि ज्याने उत्तमराव जानकरांना मतदान दिलं होतं त्यांनी त्यांनाच द्या। अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावानी बॅनर लावलेले आहेत। ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही, हे बोगस आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतंय। मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते। आतापर्यंत 2-3 निवडणुकीत जे चेअरमन साहेबाला लीडच देत होतो आम्ही आतापर्यंत, पण आता ह्या वेळेस उलट लीड कमीच झालं ना। आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं। मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान केल्याच्या तयारीत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये मतांचा पॅटर्न जवळपास एकसारखा कसा राहिला यावरून महाविकास आघाडीचे नेते रोज बोट ठेवत आहेत। त्यात आता रासपच्या महादेव जानकरांनीही हा कसला योगायोग असं म्हणत ईव्हीएम कडे बोट दाखवलं। नाशिक जिल्ह्यामधल्या नांदगावात सुहास कांदेना 1,38,068 मतं मिळाली। सिन्नरमध्ये कोकाटेना 1,38,565 मतं मिळाली। दिंडोरीमध्ये झिरवाळांना 1,38,622 तर येवल्यामध्ये भुजबळांना 1,35,023 मतं मिळाली। इगतपुरीमध्ये खोसकरांना 1,17,575 मतं मिळाली। कळवणमध्ये नितीन पवारांना 1,19,191 तर निफाडमध्ये बनकरांना 1,20,253 मतं मिळाली। मालेगावमध्ये भुसेना 1,58,284 मतं मिळाली। बागलाणमध्ये बोरसेना 1,59,681 मतं मिळाली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगलेमध्ये मानेंना 1,34,191 मतं मिळाली। करवीरमध्ये नरकेंना 1,34,528 तर शिरोळमध्ये 1,34,630 मतं मिळाली। चिखलीमध्ये भाजपच्या महालेंना 1,09,212
मलकापूरमध्ये संचेतींना 1,09,921 तर खामगावमध्ये फुडकरांना 1,10,599 मतं मिळाली. सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांना जवळपास सारखी पडलेली मतं चर्चेत आहेत. पाटणमध्ये पाटणकरांची 90,935 मतं तर कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांनाही 90,935च मतं मिळाली. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना 1,01,50 मतं मिळाली तर माणमध्ये घारगेंना 1,03,46 मतं मिळाली. कोरेगावमध्ये शिंदेंना 1,01,103 मतं मिळाली तर फलटणमध्ये चव्हाणांना 1,02,241 मतं मिळाली. सांगलीमध्ये पराभूत उमेदवारांपैकी खानापूरमध्ये वैभव पाटलांना 75,711 मतं मिळाली तर जतमध्ये सावंतांना 75,497 मतं मिळाली आणि सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटलांना 76,363 मतं मिळाली. विजयी उमेदवारांपैकी भाजपच्या गाडगिळांना 1,12,498 मतं मिळाली तर जतमध्ये पडळकरांना 1,13,737 तर मिरजमध्ये खाडेंना 1,29,766 मतं मिळाली. शिराळ्यामध्ये देशमुखांना 1,30,738 मतं मिळाली. नांदेड जिल्ह्यामध्ये पराभूत उमेदवारांपैकी नायगावमध्ये खदगावकरांना 81,563 मतं मिळाली. भोकरमध्ये 82,636 तर हदगावमध्ये 83,178 मतं मिळाली. अमरावतीच्या तिवशामध्ये राजेश वानखेडेंना 99,664 मतं मिळाली तर मोर्शीमध्ये भाजपच्या यावलकरांना 99,683 मतं मिळाली. लातूरमध्ये निलंग्यात संभाजी निलंगेकर यांना 1,12,368 मतं मिळाली तर लातूर ग्रामीणमध्ये कराडांना 1,12,051 मतं मिळाली आहेत. कराड उत्तर आणि पाटण 90,000 काय 935 काय काहीतरी आहेत, 935 दोघांना एकच मतं. दोन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवाराला तेवढीच मतं. ह्या दैवी योगायोग मानायचं की काय? आणि बहुतांशी ठिकाणी माझ्याच पक्षाच्या कॅन्डिडेटला अक्कलकोटला जिथं त्याचं मतदान आहे तिथं 0 मतदान आहे. EVM हॅक करता येतं. आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट. EVM हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान 3 उमेदवाराला समान मतदान कसं पडतं? हे काय भानगड आहे? गौड बंगाल आहे. आम्ही मोबाईल घेतला तर मोबाईलवरून आपल्याला कळतं ना ते. त्यामुळं आमचं म्हणणं आहे, जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर EVM बॅन करा. सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे, इलेक्शन कमिशनर त्यांचं आहे, लोकशाहीच्या 4 स्तंभ, मीडियासुद्धा त्यांचा आहे, इंडस्ट्रियल फॅक्टरीसुद्धा त्यांच्या आहेत. त्यामुळे या 4 स्तंभावर जर त्यांचं अधिराज्य असेल तर ही लोकशाही नाही. इट इज नॉट डेमोक्रेसी. महादेव आमच्या बरोबर एक टांग महादेवच्या आमच्यासोबत एक बाहेर आहे. ज्याला कोणाला ऑब्जेक्शन त्यांनी एकत्र यावं. निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं, त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये EVM ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर, त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर, त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं. तरच त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल. नसता आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा. मतदानानंतर निवडणूक आयोगानं 3 वेळा मतदानाचा टक्का अपडेट करण्यावरून सुद्धा विरोधक आरोप करतायत. मतदानाच्या दिवशी 6:14 दरम्यान निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या 5 पर्यंत 58.22% मतदान झालं. यानंतर रात्री 11:53 निवडणूक आयोगानं मतदानाचा टक्का अपडेट करून 65.2% मतदान झाल्याची माहिती दिली. यानंतर 22 तारखेला म्हणजे मतदानाच्या 2 दिवसांनी निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 66.5% इतकं अंतिम मतदान झालेलं आहे. अजून एक गोष्ट जी आम्ही लक्षात आणून देतो आहोत, ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही, आमचंही गेलं नाही, ते म्हणजे 2019 ते 2024 लोकसभा ह्याच्यामध्ये वाढलेली मतं 5 लाख. किती? 5 लाख. आणि लोकसभा ते विधानसभा वाढलेली मतं 46 लाख. लहान मुलं असताना रडीचा डाव घेतात, तसा हा रडीचा डाव चालू आहे. आणि मला तरी असं वाटतं की जिंकून आले तर हे चांगलं आहे आणि पडून गेले तर मग वाईट आहे.
त्यांनी हे लोकसभेला जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. लोकसभेमध्ये गुलाल उधळून आनंद साजरा करताना लोकांच्या मनामध्ये पण अशी शंका आली असेल तर ती त्यांनी बोलायला पाहिजे होती. अपयशाला सामोरं जाण्यासाठी खूप मोठं धाडस आणि खिलाडी वृत्ती लागते. त्याच्यामुळे ती खिलाडी वृत्ती यांनी स्वीकारणं फार गरजेचं. त्याच्यासाठी मन हे फार कणखर लागतं. दरम्यान 2019 ते 2024 या 5 वर्षात 2 लोकसभांच्या अंतरात 5 लाख मतं वाढली होती. तीच मतं फक्त 2024च्या लोकसभेनंतरच्या अवघ्या 4 महिन्यात 46 लाख कशी काय वाढली, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. माझं तर खुलं आवाहन सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की EVM मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि त्यांच्यातला एक शहाणा बोलला ना की जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरला तयार व्हा. चल आणि बॅलेट पेपर जा इलेक्शन कमिशनकडे, बॅलेट पेपरवर घोषणा करावी, मी राजीनामा देतो आणि परत निवडणूक लढवतो आणि परत लाखाच्या मतांनी निवडून येऊन दाखवतो. अरे काहीतरी अक्कल वापरा. ते असं करत करायचं. हरलो तर EVM मशीनमुळे, जिंकलो तर EVM मशीनमुळे असं नाही ना. हरलो का याच्यावर ते बोलायलाच तयार नाहीत. आणि म्हणून EVMच्या नावाखाली आपलं ते ज्याला अपयश आहे ते झाकण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु ना त्यांचं आंदोलन चालणार ना ते EVMमध्ये घोटाळा म्हणण्याचं ते सिद्ध पण होणार नाही. म्हणून हे थोड्या दिवसाचं त्यांच्या स्टेटमेंट आहेत. नंतर हे सर्व शांत बसलेले आपल्याला दिसतील. रवी लवेकर, माळशिरस, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.